शक्तिपीठ महामार्गाचा काळाकुट्ट चेहरा. महाराष्ट्रामध्ये वर्ध्यापासून ते गोव्यापर्यंत 856 किलोमीटरचा 6 लेनचा म्हणजे 100 मीटर रुंदीचा एक महामार्ग प्रस्तावित करण्यात आलेला आहे. अंदाजानुसार याचा खर्च 1,10,000 कोटीच्या पुढे जाणार आहे. आता हा जो खर्च आहे याच्या संदर्भामध्ये अनेक आंदोलनं झालेली आहेत. शक्तिपीठ महामार्ग नको म्हणून बहुसंख्य ठिकाणी शेतकऱ्यांनी अशा प्रकारे आंदोलनं केली आहेत की आमची जमीन जाते आणि म्हणून आम्ही हा महामार्ग होऊ देणार नाही. परंतु जमिनीच्या अधिग्रहणापलीकडे या सरकारचा जो काळाकुट्ट चेहरा आहे तो समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. हा प्रश्न फक्त जमिनीचा नाही आहे. प्रश्न 1,10,000 कोटी एवढं कर्ज जागतिक बँकेकडून सरकार उचलणार आहे. यापूर्वीच 9 लाख कोटी इतकं कर्ज महाराष्ट्रावर आहे. त्याच्या 1/9 कर्ज फक्त एका रस्त्यासाठी उचलणं आणि आत्ताच दरवर्षी 67,000 कोटी इतक्या मोठ्या प्रमाणावर व्याज आणि मुद्दलाचा हप्ता जात असतो. त्यामध्ये आणखी 30,000 कोटीची वाढ होईल. याशिवाय त्याला 65 वर्षे टोल लागेल आणि हा टोल सर्वांनाच लागेल. प्रत्यक्षात 2 महामार्ग उपलब्ध असताना हा 3रा महामार्ग शक्तिपीठाच्या नावानं आणि विशेष म्हणजे महत्त्वाच्या शक्तिपीठावरून हा महामार्ग जात नाही. कसल्याही परिस्थितीत हा करायचा आहे म्हणून सांगली कोल्हापूरमधल्या शेतकऱ्यांनी आणि तिथल्या नेत्यांनी आंदोलन केल्यावर तो महामार्ग वळवून सातारकडून नेण्यात येत आहे. वास्तविक पाहता भाजपच्या किंवा शिंदे सेनेच्या किंवा अजित पवार गटाच्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये हा महामार्ग आम्ही करू असे म्हटले होते काय? हा एक नैतिक आणि संविधानिक मुद्दा आहे. त्याशिवाय या महामार्गाची मागणी लोकांनी केलेली होती काय याचंही उत्तर नाही असं आहे. मग जर सर्व आमदार मंत्रिमंडळासह जर लोकसेवक असतील तर लोकांनी जे मागितले नाही किंवा लोकांना तुम्ही जे देणार आहात असं निवडणुकीपूर्वी सांगितलेलं नाही, ही गोष्ट लोकांच्या सार्वमताशिवाय करणं हे अनैतिक आणि असंविधानिक आहे. हा याचा एक भाग झाला. याचा दुसरा भाग असा आहे की 856 किलोमीटर आणि 100 मीटर रुंदी असा एक अजस्र कॉन्क्रीटचा अजगर महाराष्ट्रामध्ये निर्माण होणार आहे आणि ज्याच्यामुळं संपूर्ण वातावरणाच्या उष्णतेमध्ये भर पडणार आहे. म्हणजे तापमान वाढ होणार आहे आणि तापमान वाढीबरोबरच जे येतं ते ढगफुटी येते आणि असमतोल येतो वातावरणाचा. अगोदरच समृद्धी महामार्गासाठी 11 लाख कोटी 50 वर्षापेक्षा जास्त वयाची झाडं गडकरींनी तोडलेली आहेत आणि त्यांना कोणी विचारलेलं नाही आहे. आता या महामार्गासाठी किती झाडे तोडणार आणि त्याची परवानगी तुम्ही घेतली का आणि त्याचा जो ऑक्सिजनचा लॉस होणार आहे आणि पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे याचं काय करणार आहात? फार तर तुम्ही म्हणाला मी दुसरी झाडं लावू, पण दुसरी झाडं पुन्हा 100 वर्षाची व्हायला 100 वर्ष लागणार आहेत. तोपर्यंतच्या होणाऱ्या जो त्रास आहे किंवा त्याप्रमाणे होणारं जे नुकसान आहे त्याचं आपण काय करणार आहोत? हा महामार्ग किमान 6 ठिकाणी अभयारण्यामधून जातो, कॉरिडॉरमधून जातो आणि अशा प्रकारे महामार्ग अशा ठिकाणी जाणं म्हणजे वन्यजीवनाला प्रचंड मोठा धोका आहे. याच्याही बाबतीमध्ये कुणीही काही बोलायला तयार नाही. त्याशिवाय आणखीन एक गंमत आहे की 1,10,000 कोटी एवढी रक्कम महामार्गावर खर्च समजा केली नाही. त्यातले केवळ 12,000 कोटी STला दिले तर STचा आत्तापर्यंतचा सर्व संचित तोटा 0 होईल आणि ST फायद्यात येईल. त्यातले 40,000 कोटी जर प्राथमिक शाळांच्यासाठी दिले तर 80,000 शाळांना प्रत्येकी 50 लाख रुपये मिळतील आणि मग गळक्या शाळा, छत नसणाऱ्या शाळा, भिंती पडलेल्या शाळा सगळ्याच्या सगळ्या दुरुस्त होतील. उरलेल्या पैशापैकी जर ते छोट्या शेतकऱ्यांच्यासाठी वापरण्यात आले तर त्यांचा सातबारा कोरा होईल. आता एवढा मोठा 1,10,000 कोटी म्हणजे एकूण तुमच्या बजेटच्या 1/9 भागाचा खर्च करण्यासाठी लोकांची मतं तुम्ही घेतली काय किंवा त्यावर मतदान घेतलं का बेलगामपणे खर्च करण्याचा आपल्याला अशा प्रकारचा परवाना मिळालेला आहे काय? बट
आपला जो इतिहास आहे म्हणजे महाराष्ट्र सरकारचा आणि भारत सरकारचा रस्ते बांधणीचा 2014 पासूनचा जो इतिहास आहे तो भयंकर वाईट आहे. आत्ता सध्या जो महामार्ग अंकलीपासून सोलापूरकडे जातो याच्यामध्ये केवळ 70 किलोमीटरमध्ये 400 ठिकाणी पॅचेस लावलेले आहेत आणि इतर ठिकाणचं काम सुरू आहे आणि सततपणे काम सुरू असतं, कारण रस्ता खचतो, रस्त्यांना भेगा पडतात, त्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे. याशिवाय जे बोगदे आपण काढणार आहात त्याच्या सुरक्षिततेचं काय करणार आहात हे तुम्ही सांगितलं नाही. हे काम कोणत्या एजन्सीला तुम्ही देणार आहात? कारण ज्या एजन्सीला तुम्ही मिसिंग लिंकचं काम दिलं ती ब्लॅक लिस्टेबल कंपनी आहे, कारण तिनं केलेल्या सगळ्या कामांच्या मध्ये भ्रष्टाचार झाल्यामुळं निकृष्ट दर्जाचे रस्ते त्यांनी तयार केलेले आहेत. हे इतकी जी खडी लागणार आहे प्रचंड प्रमाणात, त्याच्यामुळं किती डोंगर नष्ट होणार आहेत. हे जे सिमेंट आहे याचा फायदा कोणाला मिळणार आहे? याच्या एजन्सीची ग्लोबल टेंडर्सकडून एजन्सी नेमण्यात आलेली आहे का? म्हणजे हा एक भ्रष्टाचाराचा अत्यंत मोठा प्रकार आहे की जो जनतेनं हाणून पाडला पाहिजे. म्हणजे व्यक्तिपीठ महामार्ग नको म्हणण्यामध्ये फक्त शेतकरी विरुद्ध सरकार अशी लढाई व्हावी अशी सरकारची इच्छा आहे आणि ती तशीच सुरू आहे. परंतु जो त्रास या महामार्गामुळे होणार आहे, ज्या शाळा बंद होणार आहेत, शाळांना पैसे मिळणार नाहीत, आरोग्याला पैसे मिळणार नाहीत, या सगळ्यांचं जो नुकसान होणार आहे या बाबतीमध्ये या मार्गामध्ये तोटा होणाऱ्यांच्यामध्ये शिक्षक आहेत, इंजिनियर्स आहेत, व्यापारी आहेत, मजूर आहेत, शेतकरी आहेत. या महामार्गाच्या ज्या ज्या ठिकाणी ओव्हरब्रिजेस होणार आहेत, ज्या ठिकाणी रस्ता उंचावणार आहे, या सगळ्या ठिकाणी पाणी अडणार आहे आणि हजारो हेक्टर शेती पावसाळ्यामध्ये पाण्याखाली जाऊन ते पीक नष्ट होण्याचा सगळ्यात मोठा धोका आहे. यापूर्वी अशा प्रकारचे धोके आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पाहिले आहेत. मग जिथं प्रचंड विरोध होतो त्या जिल्ह्यातून आम्ही महामार्ग वळवून नेऊ. तुम्ही मग जर शक्तिपीठाचा महामार्ग करताय तर नवीन वळवून हा महामार्ग करण्याचा अट्टहास तुम्ही का करताय? याचं महत्त्वाचं कारण असं आहे की सरकार ज्या भांडवलशाहीचं गुलाम आहे त्यांना गडचिरोली आणि मध्य भारतातलं खनिज आणि कोळसा परदेशी पाठवण्यासाठी पत्रादेवीजवळच्या बंदरातून त्यांना जायचं आहे आणि त्याच्यासाठी केवळ हा महामार्ग केला जात आहे. कोणत्याही शक्तिपीठाला आज घडीला डांबरी रस्ता किंवा कॉन्क्रीटचा रस्ता नाही अशी जागा शिल्लक नाही. याचा अर्थ ह्या महामार्गाची कोणतीही गरज नाही. मग केवळ मुख्यमंत्र्यांना वाटतं किंवा मंत्रिमंडळातल्या काही भ्रष्ट नेत्यांना वाटतं म्हणून 1,10,000 कोटीपेक्षा जास्तीचं कर्ज महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकानं डोक्यावर घ्यावं काय? हा प्रश्न आपण विचारणं गरजेचं आहे. आणि एवढं सगळं कर्ज वाढल्यानंतर पुन्हा त्याचा जो परिणाम होणार आहे आपल्या बजेटवर आणि बजेटमधल्या आरोग्य, शिक्षण आणि इतर महत्त्वाच्या समाज कल्याणाच्या तरतुदीवर याचा कोण विचार करणार? म्हणून सगळ्यांचं हे कर्तव्य आहे अनावश्यक असलेला, पर्यावरणाची हानी करणारा आणि लाखो कोटी रुपयांनी महाराष्ट्रावर कर्ज वाढवणारा हा महामार्ग नाकारावा लागेल. आणि हा नाकारताना केवळ आंदोलनं करून, केवळ मोर्चे काढून हा प्रश्न भागणार नाही. ज्या भागातून हा महामार्ग जातो किंवा ज्या भागातून जात नाही, कारण हे कर्ज वाढणार आहे ते सगळ्या महाराष्ट्रावर वाढणार आहे. आणि ते म्हणतात किंवा 7 ते 8 तासामध्ये याच्यामुळं नागपूरहून गोव्याला जाता येईल आणि मग शेतकऱ्यांचा माल तिकडं पोचेल. समृद्धी महामार्गानं किती शेतकऱ्यांचा माल पोचला आणि आत्ता ज्या पद्धतीनं मार्केट चाललेलं आहे त्याच्यामध्ये नागपूरमधल्या बाजारपेठेतल्या भाजीपाल्याचे दर, धान्याचे दर आणि गोव्यातले दर यामध्ये फारसा फरक नाही आहे. आणि 7 ते 8 तासामध्ये जर तुम्हाला पोहोचायचं असेल तर सातत्यानं 120 किलोमीटरपेक्षा जास्त वेगानं गाडी चालवावी लागेल आणि त्या वेगानं ट्रक्स चालत नाहीत, हे लक्षात घ्या. आणि जर चाललेच तर कॉन्क्रीटच्या रस्त्यावर त्या अब्रेसिव्ह रस्त्यांच्यामुळं जी टायरची झीज होते आणि टायरमध्ये विशेषतः सल्फर आणि नायट्रोजनचं प्रमाण जास्त असतं. या झिजेमधून नायट्रोजन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड हे विषारी वायू वातावरणात मिसळतील. त्याचं काय करणार आहोत आपण? आणि अशा प्रकारे सगळ्यांना धोक्यात टाकणारा, सगळ्यांच्या आरोग्याशी खेळ खेळणारा, सगळ्यांच्या कर्जाशी खेळ खेळणारा हा खेळ राज्यकर्त्यांचा चालू द्यायचा काय? आणि चालू द्यायचा नसेल तर काय करावं लागेल? तर 3 प्रकारे याच्यामध्ये आपल्याला काम करावं लागेल. महाराष्ट्रातल्या सर्व लोकांनी
केवळ शेतकरी ज्यांची जमीन जाते त्या शेतकऱ्यांना नाही आहे, कारण सरकारचं धोरण असं आहे की जिथं शेतकरी जास्त ओरडतील त्यांना जास्त मोबदला देऊ आणि मग ते गप्प बसतील. मग आपण दुष्काळी भागातून नेऊ, कारण तिथले लोक मायग्रेशनमुळे पुणे मुंबईला गेले आहेत, त्यामुळे त्यांचे पैसे घेऊन जमिनी द्यायला काही नकार असणार नाही. या प्रकारचं घाणेरडं राजकारण यामध्ये. पण आपण जिथं आहोत तिथं आपण एक पत्र पाठवू शकतो, 50 पैशाचं पोस्टकार्ड सरकारला. जिथं आहोत तिथल्या ग्रामपंचायतीचा ठराव घेऊ शकतो की 1,10,000 कोटी रुपयांचा आणि पर्यावरणाचा नाश करणारा हा प्रकल्प आम्हाला नको आहे, आणि म्हणून आम्ही आमच्या लोकसेवकांना आदेश देतो की हा महामार्ग थांबवा. आपल्या भागातला जो आमदार आहे त्यांनाही सांगावं लागेल. जशाप्रमाणे कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेनं विरोध असताना सुद्धा ठराव बहुमतानं मंजूर केला की हा महामार्ग नको, अशा प्रकारचे ठराव सर्वच्या सर्व 36 जिल्हा परिषदांनी करावे लागतील. त्याचबरोबर आपल्या भागातला आमदार तो कोणत्याही पक्षाचा असो त्याला निवेदन द्यावं लागेल आणि त्याच्यावर दबाव आणून त्याच्याकडून कबूल करावं लागेल की हा महामार्ग आम्हाला नको, कारण जनतेची शक्ती सर्वात जास्त आहे. आणि मग अशा प्रकारे दबावाने जर 288 पैकी 200 आमदारांनी जरी लेखी दिलं की हा महामार्ग नको, तर हा महामार्ग रद्द होईल. 1,10,000 कोटी रुपयांचा जो नाश होणार आहे आणि ते कर्ज आमच्या डोक्यावर चढणार आहे आणि 65 वर्षाचा टोल आमच्या डोक्यावर पडणार आहे, तो बंद होईल. त्याचबरोबर पर्यावरणाचं नुकसान होणार आहे. हा अजगर जो आहे 856 किलोमीटर आणि 100 मीटरचा, याच्यामध्ये सर्व्हिस रोड्स धरलेले नाहीत, त्याच्यामुळं तो अधिक असणार आहे. त्यामुळं जवळजवळ 856,000 अधिक 23,000 इतक्या स्क्वेअर किलोमीटरचा हा कॉन्क्रीटचा अजगर आणि त्याच्यामधून होणारं पर्यावरणाचं नुकसान हे भयंकर आहे. हे पुढच्या पिढ्यांना सोसावं लागणार आहे. आणि हे व्हायचं नसेल तर या काळ्या कुट्ट असणाऱ्या सरकारच्या धोरणाच्या विरोधात सगळ्यांनी उभं राहावं लागेल. आपल्याजवळ लोकप्रतिनिधी आहे, तो आपला मालक नाही, तो आपला सेवक आहे. जो अधिकारी आहे तो आमच्यातूनच गेलेला आहे, तोही लोकसेवक आहे. त्यानं या पद्धतीच्या लोकांच्या तक्रारी सरकारपुढे पोचवून, कारण तो एक्झिक्युशनचा भाग आहे, म्हणजे सगळे आमदार आणि मंत्रिमंडळ लेजिस्लेचरचा भाग आहेत, तर सगळे अधिकारी एक्झिक्युशनचा भाग आहे. हे दोन स्तंभ एकत्रितरित्या त्यांच्यावर जर दबाव आणला तर हा महामार्ग रद्द होऊ शकेल आणि महाराष्ट्र एका मोठ्या कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडेल. पण अलीकडे झालेल्या ठेकेदारांच्या परिषदेमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं की 56% इतके पैसे आम्हाला द्यावे लागतात सरकारमधल्या विविध घटकांना. त्याच्यामध्ये मंत्री आहेत, आमदार आहेत, अधिकारी आहेत आणि कारकून सुद्धा आहेत बिलं काढणारे. 56% त्यांना गेलेले आहेत, 20% किमान ठेकेदाराला लागणार आहेत त्याचा फायदा म्हणून. अधिक त्याच्या कर्जावरचं व्याज 18% आहे. म्हणजे 100 रुपये दिल्यानंतर आपल्या हातामध्ये 25 रुपयाचा सुद्धा रस्ता पडणार नाही. आणि हे सगळं थांबवणं फक्त जनतेच्या आणि जनतेच्याच हातात आहे, लक्षात ठेवावं. हा काळाकुट्ट चेहरा हा सगळ्यांच्या समोर यावा यासाठी हा व्हिडिओ आहे. जेवढ्या लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवता येईल त्यांच्याशी पोचवा. आता फक्त 5 दिवस राहिलेत या महामार्गाला आक्षेप घेण्यासाठी. ज्यांना ज्यांना शक्य आहे किंवा सर्वांनीच अशा प्रकारचा आक्षेप सरकारच्या वेबसाईटवर नोंदवावा आणि सांगावं की हा महामार्ग केवळ शेतकऱ्यांच्या जमीन अधिग्रहणाच्या संदर्भात नाही, तर तो सगळ्यांच्या जीवाशी खेळणारा आहे, राज्यावर प्रचंड कर्ज वाढवणार आहे, शाळांना बंद करण्यासाठी प्रोत्साहन देणार आहे, आरोग्यावरचा खर्च कमी करणार आहे. आणि म्हणून या महामार्गाला विरोध करणं हे महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाचं आद्य संविधानिक कर्तव्य आहे. म्हणून आपण सगळेजण या विरोधात उभा राहूया आणि एक नैतिक आणि संविधानिक धडा सरकारला शिकवूया असं मला वाटतं. धन्यवाद.